आपण पाहतो की करमाळ्यामध्ये अतिवृष्टी असेल, सीना नदीला आलेला महापूर असेल, त्यानंतर जे आहे ते करमाळ्यामध्ये मदतीचा ओघ होतं। या ठिकाणी शिवसेनेकडून जे आहे ते मदत देण्यात आली होती। आज आपण पाहू शकतो की या ठिकाणी जे आहे ते कार्यकर्ते आज पूर्ण करमाळा तालुक्यातील 4-5 गावांमध्ये भेटी दिल्या आहेत। काय सांगाल? आपण पाहतो की 86 वर्षाचे आपण आहात, यामध्ये मदत करताय, नागरिकांना जाऊन भेटून आलाय, काय बोलायचं आपल्याला? बस आम्हाला तोच बोलायचं आहे की आमची जो संस्था आहे शाइना एनसी तो आम्ही सिर्फ मदद ही करते हैं, लोगों की दुआ लेते हैं मगर दवा नहीं लेते। आप अभी कितने गांव में जा चुके हैं? हम अभी 4 गांव में जा चुके हैं और चारों गांव में सबके साथ बात भी की और सबको हम लोग ने किट बांटा जिसमें शक्कर है, चावल है, दाल है, बर्तन है, ब्लैंकेट है और टॉवेल और सब मीन्स जो ज़रूरत की चीज़ें हैं वही हम लोग ने दी है। अजून देखील काही पदाधिकारी आहेत, काय सांगायचं तुम्हाला? माझं नाव लवकेश ठाकरे आहे। आम्ही 4 जायंट्स वेलफेअर फाउंडेशनवरून काल आम्ही निघाले होते 1 वाजता मुंबईतून। आज आता इथे 2 वाजले आणि आम्ही 4 गाव गेले आहे। सगळ्या गावामध्ये आम्ही सगळ्यांची गोष्ट केली आणि सगळ्यांना स्वतः किशोरीबेन, मी, बंकिम शाह आणि मधुबेन गाला आम्ही सगळ्यांना वाटप केलं आहे। ते किट बनवायच्यासाठी पण आम्ही 2 दिवसपासून आम्ही मेहनत करत होते। एक थैलीमध्ये चावल, सॉल्ट आणि मीठ, नमक होता, ब्लँकेट होता, टॉवेल होता आणि खरं आता जे आम्ही बघितलं ते पूरग्रस्त गाव होते ते लोकांनी सांगितलं की असं पर्सनली कोणी येऊन दिलं नाही, सगळ्यांनी सरपंचला दिलं आहे, पाठवलं आहे आणि तिथून आम्हाला भेटलं आहे। पण तुम्ही जे संस्था आहे ते पर्सनली आम्हाला येऊन भेटून आम्हाला हे दिलं आहे ते खरं चांगली गोष्ट आहे। तो थँक्यू व्हेरी मच। आणि मी महेश दादाला खूप धन्यवाद देईल, कारण महेश दादा चावटे त्यांनी आम्हाला हे ब्लॉगचे आणि आम्हाला सगळं दाखवलं, पूरग्रस्त काय कोणते लोक आहे वगैरे आम्हाला दाखवलं। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो त्यांनी पण सांगितला की शाइना यांची मॅडमनी सगळ्यांच्या म्हणजे कुठल्याही पार्टीच्या असो, कुठल्याही ते धर्मच्या असो की कास्ट असो, त्याच्या वर जाऊन म्हणजे आम्ही वितरण केलं तर आम्ही सगळ्यांनाच वितरण केलं। आम्ही ती पार्टी पण बघितली नाही आणि काय पण ते धर्म काही जाती बघितली नाही। आपण पाहतो की हे मदत जे करत असताना देखील यामध्ये शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांची देखील महत्त्वाची भूमिका राहिलेली पाहायला मिळते। त्यांचे बंधू मंगेश चिवटे हे देखील मुंबईवरून अनेक ठिकाणाहून मदत करमाळ्यासाठी घेत आहेत। दादा काय सांगाल, कशा पद्धतीनं किती प्रमाणात मदत करण्यात आली आतापर्यंत आपल्या माध्यमातून? आतापर्यंत सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून जवळपास 5000 किट या तालुक्यात आम्ही वाटण्यात आले आणि आज या ठिकाणी आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशाने आमच्या शिवसेनेच्या नेत्या, राष्ट्रीय प्रवक्त्या शानिया एनसी मॅडम यांनी स्वतः 500 ते 600 किट या ठिकाणी पाठवले। त्यांची टीम या ठिकाणी स्वतः आलेली आहे आणि ही टीम स्वतः प्रत्येक गावागावात जाऊन किट वाटत आहे आणि मला आनंद वाटतो की आम्ही ज्या ठिकाणी मागणी करतोय त्या ठिकाणी आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आमच्या खंबीरपणे या ठिकाणी उभा राहतात आणि आज मी खऱ्या अर्थानं शानिया एनसी मॅडमचं या ठिकाणी आभार मानणार आहे आणि त्यांना धन्यवाद देणार आहे की त्यांनी मुंबईत असताना सुद्धा या ठिकाणी आम्हाला मदत पाठवून दिली। खरं पाहिलं तर या शानिया एनसी मॅडमला करमाळ्यातून कसलाही राजकीय फायदा होणार नाही, मतं मिळणार नाहीत, ही माणसं त्यांच्या कामाला येणार नाहीत, पण पूरग्रस्त आहे आणि शिंदे साहेबांनी आव्हान केले त्यामुळे शानिया एनसी मॅडमनी पूर्ण ट्रक भरून सामान या करमाळा तालुक्यासाठी पाठवले। अशाच पद्धतीने करुणा सेवा समिती असेल, 10 ते 12 संस्थांनी या शिवसेनेच्या माध्यमातून करमाळा तालुक्यात मदत निधी वाटलेली आहे आणि मला वाटतं की जो मदत वाटण्यात सिंहाचा वाटा हा शिवसेनेनं आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या वाट्याला जातो। काल आपण पाहतो की तहसीलदार यांनी आता बियाणे असेल, खते असेल, असं देखील शेतकऱ्यांसाठी मदतीचं आव्हान केलं आहे। काय आपण NGOला काय आव्हान करणार आहे का मदत करणार आहे? आताच काही NGOशी मला फोन आले होते की अजून किराणा सामान पाठवू का, तर मी त्यांना सांगितले की आता किराणा सामानाचे किट 4-4, 5-5 वेळा एका लाभार्थ्याला मिळालेले आहेत। आता शेतकऱ्यांना बियाण्याची आणि खताची गरज आहे, तर त्यासाठी तुम्ही बियाणे आणि खताच्यासाठी फंड्स उपलब्ध करा आणि याशिवाय दुसरी एक मागणी आम्ही आता NGOना करतोय की या पुरात मुलांचे सर्व शैक्षणिक साहित्य वाहून गेलेले, त्यासाठी शैक्षणिक साहित्य देण्याचं आपण एक किट तयार करावेत आणि या भागातल्या सगळ्या मुलांना पुन्हा एकदा नवीन शैक्षणिक साहित्य द्यावं आणि पुन्हा त्यांना शिक्षणाच्या वाटा त्यांच्या खुल्या कराव्यात। नक्कीच आपण पाहतो की करमाळ्यामध्ये जे आहे ते शिवसेनेच्या माध्यमातून जवळपास 5000 कुटुंबांना आहे ते
जे आहे गृहोपयोगी वस्तू असतील तर असे इतर संस्था असेल त्यांच्या माध्यमातून मदत केली असून येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांसाठी देखील बियाणे असतील खते असेल यांच्या शिवसेनेच्या माध्यमातून NGOकडे देखील विशेष मागणी केल्याची माहिती आहे जी आहे ते महेश चिवटे यांनी दिली असून या ठिकाणी जे आहे ते शिवसेना शेतकऱ्यांच्या अडचणी काळामध्ये खंबीर पाठीशी उभी राहणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली आहे. शीतलकुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.